25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदारांच्या हक्कांसाठी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेस भवन सोलापूर येथे खासदार प्रणिती शिंदे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक आणि काहीतरी गडबड असल्याचे दिसले। 6 महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप युतीचे पानिपत झाले होते आणि महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते। आम्ही जेव्हा जनतेत जात होतो तेव्हा जनता सत्ताधारी भाजप युतीच्या विरोधात दिसत होती। आयबी रिपोर्ट सर्व्हे महाविकास आघाडीच्या बाजूने होते। अवघ्या 6 महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसला नाही। मतदार यादीत घोटाळा करण्यात आला, त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या 6 महिन्यांच्या अंतरात तब्बल 50 लाख मतांची वाढ कशी झाली? मतदाना दिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी आणि निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यात मोठी तफावत आहे। 76 लाख मतदान वाढवलेले दाखवले आहे। सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था होती, त्यामुळे मतदार याद्यातील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले 76 लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे। आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही। अक्कलकोटच्या अपक्ष उमेदवाराला स्वतःचे सुद्धा मतदान झाले नाही असे ईव्हीएममध्ये दिसले आहे। असे प्रकार अनेक ठिकाणी दिसून आले। निवडणूक आयोग हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहे। राज्यातील मतदारांचा विधानसभेच्या निकालावर विश्वास बसलेला नाही। दिनांक 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस असून या दिवसापासून काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाचा पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश करत आहे। लोकशाही खंबीर ठेवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे। लोकशाही आणि संविधानाचे खून करणारी विचारसरणी देशावर राज्य करत आहे। त्यांच्या विरुद्ध आणि ईव्हीएम मशीन बंद होईपर्यंत हा लढा चालूच राहील। या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, मनोज येलगुलवार, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलावंडे, शकील मौलवी, गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, सातलिंग शटगार, सुमन जाधव, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, शोभा बोबे, नागनाथ छावणे, वीणा देवकते, विवेक कन्ना, संघमित्रा चौधरी, नूर अहमद नालवार, रजाक कादरी, ज्योती गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन व पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहोत। काही वेळापूर्वीच आमच्या पक्षाने कलेक्टरला पत्र दिलं आणि कॉन्फरन्स पूर्ण महाराष्ट्रभर घेत आहोत। आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ही प्रेस कॉन्फरन्स घेणं अनिवार्य आहे, आवश्यक आहे। आम्ही रोज, आमच्यापैकी रोज एक आवाज कुठे ना कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो की ह्या वेळेसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकमध्ये काहीतरी गडबड होती। मी लोकसभा लढली आणि चेतन भाऊ आणि म्हेत्रे साहेब हे विधानसभा लढले आणि ते दोघंही माझ्यासोबत लोकसभेच्या वेळेस होते, मी त्यांच्यासोबत विधानसभे वेळेस होती आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद, ज्याला पल्स म्हणतो, आम्ही ग्राउंडला जेवढे गेलो तेवढं कदाचित इलेक्शन कमिशनचे कर्मचारी किंवा BJPचे कोणतेही लोक गेले नाही। बऱ्याच ठिकाणी जेव्हा जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा लोकांचा एक पल्स, आणि जो मला लोकसभेत दिसून आला की ताई काळजी करू नका, तुम्ही निवडून आलात, तेच आम्हाला विधानसभेच्या वेळेत दिसून आलं। लोक म्हणजे बोलली की लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली, आम्ही कोणत्या पुढाऱ्याचं, नेत्याचं ऐकणार नाही। आणि तेच भाष्य आम्हाला विधानसभेत पण ऐकू आलं की शांततेत क्रांती मतपेटीच्या माध्यमातून घडणार आहे। आणि लोकसभेमध्ये 14 खासदार काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे निवडून आले। त्याच्यानंतर भाजपला काहीतरी वेकअप कॉल किंवा म्हणजे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी हे कट कारस्थान विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस केलं। आणि ह्याच्या आम्ही स्टॅटिस्टिकली तुमच्या समोर सांगतो की 2019 आणि 2024 च्या मध्ये 5 लाख मतदार इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली, वाढले 2019 ते 2024 म्हणजे 5 वर्ष। पण लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जवळजवळ 50 ते 75 लाख मतदार कसे वाढतात? 4 महिन्यात एवढे मतदार वाढतात
जे 5 वर्षात पण वाढले नव्हते. हा पहिला प्रश्नचिन्ह आहे की एवढे मतदार कसे वाढले. दुसरी गोष्ट, प्रत्येक 150 असे मतदारसंघ निवडले भाजपने. त्या 150 मतदारसंघात 75,000 मतदान वाढलं. जे 5च्या नंतर तुम्हाला दिसून आलं, आम्ही ते चॅलेंज केलं. अजूनही निवडणूक आयोगाने आम्हाला ती यादी किंवा त्याचे डिटेल्स अजूनही आम्हाला दिले नाहीत. आमचे नेते पण निवडणूक आयोगाकडे दिल्लीला गेले आणि तिथे त्यांना पण मागणी घातली की आम्हाला हे मतदारांची यादी द्या. आजपर्यंत, जेव्हा हे ट्रान्सपेरंट असायला पाहिजे, आजपर्यंत आमच्या पर्यंत ही मागणी, ही डिटेल्स आले नाही आहेत. निवडणूक आयोग हे एक पारदर्शकपणे आणि ट्रान्सपेरंट पारदर्शक आणि कोणत्याही पक्षाचं नसतं. ती एक ऑटोनॉमस बॉडी असते आणि ती निष्पक्षपातीप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे, पण ते आपल्याला होताना दिसत नाही आहे. निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं, राजीव कुमार जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागतात. ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे, ह्याच्यावर कधीही कोणाचा दबाव नसतो आणि नसायला पाहिजे. कारण का इलेक्शन हे एका लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचा जी कार्यप्रणाली असते, जी पारदर्शकपणे निवडणूक आयोगाची एवढी मोठी जबाबदारी असते, कोणत्याही दबावाखाली न येता ती पार पाडली पाहिजे. मतांची टक्केवारी कसं वाढत गेले ते आता नरोटे साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. UMचं हॅकचं प्रमाण किंवा अगोदरच त्याच्यामध्ये सेटिंग, याच्यासाठी महाविकास आघाडीचे जवळजवळ 100च्या वर आमदारांनी आता हायकोर्टामध्ये ईड दाखल केलेली आहे. मोठे ते सगळे एकत्र करून एक स्पेशल बेंच होईल असं वाटतं आम्हाला. हे सगळं करण्याचं कारण काय? किंवा आपण जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाची गणना होते आणि एवढं लोकशाही सुदृढ झाली असं म्हणलं असताना हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे देशातलं आणि राज्यातलं सरकार करत आहे. म्हणून लोकांमध्ये जनजागृती करणे. लोक विचारतात आम्हाला, आम्ही तुम्हाला मतं घातलो, मतं गेले कुठं मध्ये, तुम्ही का गप बसला मध्ये? आम्ही गप बसला नाही, आमचं चालूच आहे सगळं. ते प्रत्येक व्यासपीठावर आम्ही मारतो, सगळं करतो. कोण किती दाखवत आहे, कोण किती सोडत आहे, तो हसत असतात काही लोक, तो भाग वेगळा. पण आमचं कर्तव्य लोकशाही वाचवण्यासाठी जे जे काही करायचे ते आम्ही करणार, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून. पण त्याला आपल्याही सहकार्याची आवश्यकता आहे. असू नका, वस्तुस्थिती आहे. आणि तुम्हाला पण कळते आता, असं कधी कुठं झालं नाही. ज्या लोकांचं अगोदर येत होतं किंवा तिन्ही पार्टी त्यांचे म्हणून 100च्या आत आहेत म्हणले होते, उलट आम्ही 50च्या आत आलो तिन्ही म्हणून. म्हणजे एवढं होऊ शकतं. ठीक आहे, 10-20 जागावर किंवा 10-20 उमेदवारांचा फरक पडू शकतं, पण एवढं 200 उमेदवारांचा फरक कुठं असं पडत नाही. ते सरळ सरळ फसवणूक केलेले आहेत त्यांनी. गुजरातमधलं जे UM आणले ते त्याच्यावर आणून ते सगळं ते सेटिंग करूनच आणले होते. ते झालं खरं म्हणजे ते आत्ता कळली बातमी आम्हाला की बार्शी मागे 2 ट्रक UM पकडलं होतं तिथं बार्शीला इलेक्शनच्या वेळेलाच. पण इथले निवडणूक अधिकारी प्रमुखांनी जाऊन ते खेळले आहे असं तसं करून परत ज्या मार्गाने आले त्या मार्गाने पाठवले ते पण ते सापडलं नसतं. ते तिथं पंक्चर झाले होते म्हणून ते गाडी तिथे सापडली असं सांगतात आता लोक. खासदार प्रणिती शिंदेजी व आमचे माजी आमदार मेत्रे साहेब व काँग्रेसचे सर्व सदस्य, नगरसेवक व फ्रंटल सर्व आमच्या महिला भगिनींना, या देशामधील लोकशाही संपवण्याचा घाट निवडणूक आयोगाला पकडून आत्ताचे जे सत्तेवर भारतीय जनता पार्टी आहे ते संपवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते. आम्ही महाराष्ट्रातील सर्व उमेदवार, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, जे पवित्र आपलं असं मतदान आहे, ते मतदान लोकशाहीमध्ये विविध मशीदच्या माध्यमातून जे इलेक्शन होतात, त्या इलेक्शनमध्ये संध्याकाळी 5 नंतर 52%
रात्री 11 वाजता 56% व दुसऱ्या दिवशी 62% मतदान या ठिकाणी निवडणूक आयोग जाहीर केलं. प्रदेशने आम्हाला सांगितलं की प्रत्येक इलेक्शन अधिकाऱ्यांना पत्र द्या, ज्या बूथवर ज्या मतदार केंद्रावर हे मतदानाची लाईन होती तिथं मतदान CC कॅमेरामध्ये जे आले असेल ते मागा. आम्ही सगळ्यांनी मागणी केली, पण निवडणूक अधिकाऱ्याने आज तागायत आम्हाला कुठलीही माहिती दिलेली नाही. आणि आता तर आपला महाराष्ट्राचा डाटाच त्यांनी गायब केलेला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.